अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। महाराष्ट्र रियासत में कोरोना वायरस से मुतासिर अफराद के मामलों में इजाफे के पेश नज़र 31 मार्च तक लॉकआउट का ऐलान कर दिया गया है। रियासत ने गुज़िश्ता 24 घंटे के दौरान 10 नए वाक़यात की इत्तला दी है, जिसमें इतवार के दोपहर तक कोरोना वायरस से मुतासिर नए 19 अफराद शामिल किए गए हैं। अब तक वायरस से मुतासिर अफराद की तादाद 74 हो गई है और इनमें से 2 की मौत हो गई है। महाराष्ट्र भर में लॉकआउट का ऐलान करते हुए महाराष्ट्र के वजीर आला उद्धव ठाकरे ने एक पैगाम में कहा कि अब हम एक नए मरहले में दाखिल हो गए, जिसको आपने महसूस किया होगा। गुज़िश्ता 2 दिनों में कोरोना वायरस के मरीजों की तादाद में इजाफा हुआ है और हमें इसे रोकना होगा। कल से रियासत के तमाम शहरी इलाकों में दफ़ा 144 लागू कर रहा हूँ, क्योंकि इसके अलावा कोई और ऑप्शन नहीं है। अगर ज़रूरी ना हो तो अपना घर ना छोड़ें। अगले कुछ दिन इंतहाई अहम है, क्योंकि ये वायरस अब ज़रब लगाने वाला है जो बहुत ख़तरनाक है। इससे बचने के लिए तमाम मुख्तलिफ अफराद को खुद से अलग थलग रखने की सख्ती से पैरवी करने की ज़रूरत है। अगर जो जनता कर्फ्यू होता त्याला नांदेडकर वासियांनी एवढ्या प्रचंड याच्यामध्ये सपोर्ट दिला आणि सगळे लोक बाहेर न येता आपल्या घरीच राहिले। त्यामुळे मी त्यांचं सगळ्या नांदेडकर वासियांचं जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन सगळ्या प्रशासनाच्या वतीने मी त्यांना धन्यवाद करतो। सकाळी 5 वाजतापासून 31 मार्च रात्री 12 वाजतापर्यंत आपण सेक्शन 144 हा आपल्या पूर्ण नागरी भागासाठी महानगरपालिका, नगरपंचायत, नगर काउन्सिल यासाठी आपण हा इम्पोज करतो। या ऑर्डरच्या अंतर्गत 5 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ नाही शकत। हा ऑर्डर इम्पोज करत असताना याच्यामध्ये आम्ही काही एक्सेप्शन्स ठेवलेले आहे, जेणेकरून आपल्या लोकांना, नागरिकांना भाजीपाले आणि जेवणाच्या याच्यापासून त्यांना त्रास ना हो यासाठी आपण काही याच्यामध्ये एक्सेप्शन ठेवले आहे, ते मी आपल्याला सांगतो। सर्वप्रथम याच्यामधून आपण बँकिंग, फूड इंडस्ट्री, फूड ग्रेन इंडस्ट्री, भाजीपाले, फळभाजीपाले, हॉस्पिटल्स, टेलिफोन, पाणी आणि इतर ज्या आवश्यक इसेन्शियल सर्व्हिसेस आहे त्या या 144 पासून अबाधित राहणार आहे। या 144 सेक्शन अंतर्गत आपण सगळे प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट, नांदेडमध्ये येणारे सगळे प्रायव्हेट बसेस, शासकीय बसेस आपण बंद करत आहोत। हे बंद करत असताना या बसेस सर्व्हिसेस आपण इसेन्शियल म्हणजे हॉस्पिटल व एखाद्या पेशंटला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ह्या सुरू राहील। त्यानंतर ऑफिसेस, सगळ्या शासकीय ऑफिसेसमध्ये फक्त 5% आधी हे 50%चं होतं, आता आपण ते 5% आपण ते लागू करतो। म्हणजे एका ऑफिसमध्ये फक्त 5%च लोक ऑफिसमध्ये येणार आणि ऑफिसचे काम पार पाडणार आहे। त्यामुळे ॲज अ जिल्हाधिकारी म्हणून मी सगळ्या नागरिकांना अजून एकदा आज जो तुम्ही जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला त्यामुळे मी आपण शतशत आपले धन्यवाद जाहीर करतो। परंतु आता आपली कोरोना व्हायरस आता खूप मोठ्या पटीने आणि लॉगरिथमिक वेनी वाढत आहे। त्यामुळे पुढच्या 31 पर्यंत ज्या प्रकारे तुम्ही आज आम्हाला प्रतिसाद दिला आहे, याच प्रकारे पुढील 31 पर्यंत आपला प्रतिसाद आमच्या प्रशासनाला अपेक्षित आहे। त्यामुळे मी आपल्याला असं आवाहन करतो की पुढे 31 पर्यंत आपल्या घरीच राहावं। आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नको। एकदम अर्जंट असेल तेव्हाच आपल्या घराच्या बाहेर येऊन या कोरोना व्हायरसला मात देण्यासाठी प्रशासनाला आपण प्रतिसाद द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनता कर्फ्यूला जे नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे याबद्दल मी सर्व नांदेडकर नागरिकांचे हार्दिक अभिनंदन करतो। आज त्यांनी माननीय कलेक्टर सरांच्या अधिपत्याखाली तसेच पोलीस डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने सर्व रोडवर जो बंदोबस्त लावलेला होता त्यांना सर्वांना सहकार्य केलं। सकाळपासून सर्व नागरिक आपापल्या घरीच थांबून राहिले, याबद्दल पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने आम्ही आज सर्वांचं अभिनंदन करत आहोत। विशेष करून आज 5 वाजतापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत पुन्हा आपल्याला याच पद्धतीचा कर्फ्यू लागू राहील। कोणी बाहेर पडणार नाही। सर्वजण या आदेशाचे, माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आदेशाचे पालन करतील। त्याचबरोबर उद्या पहाटपासूनचा जो 144ची प्रोहिबिटरी ऑर्डर आहे त्या ऑर्डरचं सुद्धा आपण पालन करणार आहोत। उद्या थोडंसं त्यामध्ये कदाचित ज्या ऑर्डर्स आहेत त्या आता माननीय कलेक्टर साहेबांनी सांगितला त्याप्रमाणे त्याचा आपण सर्वजण नियमाने करूयात। विशेष करून ज्यामध्ये ST बसेस, खाजगी बसेस किंवा रिक्षा यांच्यावरती पूर्णपणे प्रवासी वाहतुकीला बॅन आहे। इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये रिक्षाचा वापर करतील, परंतु रस्त्यावरती त्याचा असा कंटिन्युअस वापर असणार नाही। दुसरा यामध्ये एक अजून आढळून आलेला आजच्या बंदमध्ये किंवा स्फूर्ततेमध्ये आपल्याला एक मोटरसायकलच्या ज्या मोटरसायकल रस्त्यावरती अननेसेसरी जास्तीत जास्त येत आहेत। तर मी सर्वांना आवाहन करतो की कुणीही अशा पद्धतीने करणार नाही।
इमर्जन्सी सर्व्हिसच्या नावाखाली मोटरसायकल जर रस्त्यावर आल्या तर याची गर्दी वाढते. आज सकाळी आम्हाला त्यामध्ये खूप कारवाया करणे अपेक्षित होतं. आम्ही त्या पद्धतीने कारवाया केलेल्या आहेत. उद्या मात्र आम्ही यापेक्षाही जास्त कडक भूमिका यामध्ये ठेवत आहोत. जागोजागी आम्ही त्यासाठी बॅरिकेड्स वगैरे याची वापर करणारच आहोत. दुसरं, प्रार्थनास्थळांच्या बाबतीत आमचा सर्व प्रार्थनास्थळांच्या लोकांशी आमचा कॉन्टॅक्ट झालेला आहे. त्या ठिकाणी पूजा अर्चा चालू राहील, परंतु गॅदरिंग होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. रस्त्यावरसुद्धा कुठेही विनाकारण लोक थांबणार नाहीत, एकत्रित येणार नाहीत, या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करायचं आहे. होम क्वारंटाईनच्या बाबतीत ज्या ऑर्डर्स आहेत, 14 दिवस ज्यांना स्टॅम्प मारलेले जे आपल्याकडले नागरिक आहेत, जे बाहेर कुठं फिरून आलेले आहेत किंवा त्यांना सस्पेक्टेड म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, अशा व्यक्तींनी घरातून बाहेर पडू नये असं मी आवाहन करतो. त्यांची चेकिंग पोलीस दलामार्फत आता सुरू झालेली आहे. अशी व्यक्ती जर रस्त्यात कुठे आम्हाला आढळली किंवा त्याबद्दल कंप्लेंट आली तर त्यांना पुन्हा आम्ही त्यावरती एक कायदेशीर कारवाई केली जाईल. अन्यथा त्यांचा आयसोलेशन सेंटरमध्ये कायदेशीर कारवाई करून सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पुढील आदेशापर्यंत ठेवलं जाईल. म्हणून कृपा करून सर्व नागरिकांनी यामध्ये सहकार्य करा. आपला हा लढा कोरोना या विषाणूशी आहे, याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. तरी सर्वांनी यामध्ये सहकार्य करावं. पोलीस दल सतत रस्त्यावरती तैनात असेल, 24 तास आपल्यासोबत असेल. आपण सर्वांनी पोलीस दलाला सहकार्य कराल आणि कुठेही कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार न घडता आपण सर्वजण आमच्यासोबत या लढ्यामध्ये सामील व्हाल. जय हिंद. नांदेड़ उर्दू न्यूज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है.